हाय गाईज. बऱ्याच लोकांना बिझगुरुकुलमध्ये एंटर तर करायचं असतं, पण त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची नसते. कारण इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. रिस्क कोण घेणार? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या एका प्रश्नामधून तुम्ही नक्की द्याल. ओके. सो मला सांगा, तुम्ही अमेझॉनवरती भरपूर गोष्टी ऑर्डर करता, तुम्ही झोमॅटोवरतून जेवण ऑर्डर करता, तुम्ही फ्लिपकार्टवरती सुद्धा खूप ब्लाइंडली ट्रस्ट करता. मग या सगळ्या कंपनीजला तुम्ही स्वतःहून पाहिलेलं आहे का? त्यांचे ऑफिसेस तुम्ही स्वतः चेक केले आहेत का? नाही ना. पण तरीसुद्धा ब्लाइंडली तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवरती ट्रस्ट करता. आता झोमॅटोवरती जेवण ऑर्डर केलं तर तुम्हाला याची गॅरंटी असते का खरोखरच की ते जेवण तुमच्या घरापर्यंत रीच होणार आहे? नाही. पण तरीसुद्धा तुम्ही झोमॅटोवरती जेवण ऑर्डर करता. आता या सगळ्या कंपनीज आहेत, हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. तसंच बिझगुरुकुलसुद्धा आहे. आता या ठिकाणी बिझगुरुकुल तुम्हाला फक्त मार्केटिंग प्रोव्हाइड नाही करत आहे. सो बिझगुरुकुलमध्ये तुम्हाला लर्निंग आणि अर्निंग दोन्ही स्ट्रॅटेजीज प्रोव्हाइड केल्या जातात. या गोष्टीवरती तुमचा ट्रस्टच बसत नाही. कारण 4 ते 5 वर्षाखाली आपल्याकडे हा क्राऊड नव्हताच की ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्निंग होऊ शकते. पण या लॉकडाऊनपासून भरपूर गोष्टी चेंज झालेल्या आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्निंग होऊ शकते. यावरती थोडासा ट्रस्ट करा. तुम्ही सुद्धा स्किलवरती फोकस करा, स्टार्टअप करा. बिझगुरुकुलचं ऑफिस तुम्ही पाहू शकता, बिझगुरुकुलचे लिगॅलिटी प्रूफ्स तुम्ही पाहू शकता. फक्त बिझगुरुकुलवरती ट्रस्ट तुम्ही करू शकत नाही. त्याचं रिझन आहे की तुम्हाला पैसा घालायचा नाही आहे, तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या नाही आहे, तुम्हाला स्किलवरती इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही स्किलवरती इन्व्हेस्टमेंट करणारच नाहीत, जिथे तुम्ही पैसा लावणार नाहीत, तिथून तुम्हाला पैसा येणार नाही. पैशाला पैसा लावला तरच पैसा येतो. ही स्ट्रॅटेजीसुद्धा समजून घ्या आणि थोडंसं मार्केटच्या फ्लोप्रमाणे चाला, शिका आणि कमवा. ही स्ट्रॅटेजी आयुष्यामध्ये यूज करा. थँक्यू.